महावितरणाने शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज देण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित भव्य प्रकल्प सुरू केला. राज्यभरात 512 सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्याने पारंपरिक वीज जाळ्यावरील अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांना स्थिर वीज पुरवठा मिळतोय. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा विश्वसनीय, अखंड आणि स्थिर वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणाने सौर ऊर्जेवर आधारित भव्य प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे. पारंपरिक लाईनवरील ताण आणि बिघाड कमी करण्यासाठी अनेक ठिकाणचे जुने विद्युत खांब आधारित जाळे टप्प्याटप्प्याने बंद केले जात आहे. त्याऐवजी शाश्वत आणि किफायतशीर पर्याय म्हणून सौर ऊर्जेला निर्णायक प्राधान्य देण्यात येत आहे. महावितरणच्या माहितीनुसार वाढती मागणी, अनियमित पुरवठ्याच्या तक्रारी आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यावर तोडगा म्हणून हे धोरण तातडीने राबवण्यात येत आहे. महावितरणने राज्यभर 2773 मेगावॅट क्षमतेचे तब्बल 512 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले असून यामुळे ग्रामीण भागातील लाखो कृषी पंपांना दिवसा स्वच्छ आणि अखंड वीज मिळत आहे. दीर्घकालीन वीज खरेदी करारातही महावितरणने अक्षय ऊर्जेला मोठी चालना दिली असून 65% सौर व अन्य नूतन ऊर्जा स्रोतांना प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या 72,918 मेगावॅट क्षमतेच्या एकूण वीज खरेदी करारांमध्ये अक्षय ऊर्जेचा मोठा वाटा निश्चित करण्यात आला आहे. अधीक्षक अभियंता अमित बोकील यांच्या मते ऊर्जा परिवर्तनाच्या दिशेने महावितरणने सौर ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक पावले उचलली आहेत. सुरू असलेल्या 512 सौर प्रकल्पांमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. महाराष्ट्र आज देशातील 60% सौर कृषी पंप असलेले अग्रगण्य राज्य ठरले आहे. सध्या 6,47,000 सौर कृषी पंप कार्यरत असून शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत स्थिर आणि विश्वासार्ह वीज पुरवठा मिळत आहे. राज्यात कोठेही भारनियमन न करता महावितरणने 26,495 मेगावॅट पर्यंतची वीज सुरळीत पुरवण्यात यश मिळवले आहे. यामागे सूक्ष्म नियोजन, सक्षम व्यवस्थापन आणि सौर ऊर्जेचा वाढता वापर हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. वीज मागणीचे अचूक अंदाज आणि वीज खरेदीचे कार्यक्षम नियोजन करण्यासाठी महावितरणने कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित स्वतंत्र प्रणाली विकसित केली आहे. महावितरणचे हे सौर धोरण राज्यातील ऊर्जा व्यवस्थेच्या परिवर्तनात महत्त्वपूर्ण ठरत आहे. दिवसा अखंड वीज, स्थिर पुरवठा, कमी बिघाड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, खर्च आणि वेळ या तिन्ही पातळ्यांवर मोठा फायदा होत आहे.